नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम संतोष पवार, ओमकार करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजपासून आपण 10वी आणि 12वी नंतरच्या अनेक करिअरच्या संधींबद्दल माहिती घेऊ. या लेक्चर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती नसणाऱ्या अनेक करिअरच्या संधींबद्दल यात चर्चा करू आपण. आणि आजच्या भागात आपण विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असणाऱ्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग याबद्दल अधिक माहिती घेऊ. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही एरोस्पेस इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या दोन ब्रांचेस आहेत, एक एरोनॉटिकल, दुसरी ॲस्ट्रोनॉटिकल. एरोनॉटिकल म्हणजे रिलेटेड टू ॲटमॉस्फिअर. त्यात हेलिकॉप्टर्स आले, मिसाइल्स आलं, एअरक्राफ्ट आले, असे अनेक. आणि ॲस्ट्रोनॉटिकल मध्ये जे स्पेस फ्लाइट आहेत ते ॲस्ट्रोनॉटिकल्स मध्ये येतात. त्यात रॉकेट झाले, स्पेसशिप झाले, असे अनेक ॲस्ट्रोनॉटिकल्स मध्ये येतात. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना कमर्शियल किंवा मिलिटरी एअरक्राफ्ट्स, मिसाइल्स आणि स्पेसक्राफ्ट यांचं कन्स्ट्रक्शन, डिझायनिंग, टेस्टिंग आणि ॲनालिसिस यांच्याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. आपण एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एकदा पाहू. या कोर्ससाठी आपल्याला जेई मेन्स, जेई ॲडव्हान्स आणि IIST सारख्या एक्झाम्स द्याव्या लागतात. त्यांच्या मार्कांवरून इथे सिलेक्शन होऊ शकतं. IIST म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे पेपर कंडक्ट करतात. हा एक बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये एक 60% मार्क्स 12वी मध्ये असले पाहिजेत. त्यात तुमचं PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे सब्जेक्ट्स असले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा मेकॅनिकल किंवा अलाइड सायन्स मध्ये झालेलं आहे ते देखील हा पेपर एलिजिबल आहेत. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा एक अंडर ग्रॅज्युएटेड 4 वर्षांचा कोर्स आहे. त्यात याची ॲव्हरेज फी ही 5,000 ते 5 लाखाच्या दरम्यान आहे. आपण काही भारतातले टॉप कॉलेजेस बद्दल माहिती घेऊ. भारतात सुमारे 200 एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यात 90% प्रायव्हेट आणि 10% गव्हर्नमेंटल कॉलेजेस आहेत. त्यात IIT मद्रास असेल जे चेन्नईला आहे, त्याची एक ॲव्हरेज फी 75,100च्या दरम्यान आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT बॉम्बे याची फी 2,11,400च्या दरम्यान आहे. IIT कानपूर त्याची फी 2,16,000च्या दरम्यान आहे. IIT खरगपूर त्याची फी 82,000च्या दरम्यान आहे. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे चेन्नई मध्ये आहे त्याची एक फी 50,000च्या दरम्यान आहे. आता यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जे देहरादूनला आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे पुण्यात आहे, हे काही बेस्ट गव्हर्नमेंटल कॉलेजेस आहेत.
आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अमिती युनिव्हर्सिटी असेल, जे गौतम बुद्ध नगरला आहे, त्याची एक ॲव्हरेज फी 3,11,000च्या दरम्यान आहे. मणिपल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे कर्नाटकाला आहे, त्याची एक फी 3,35,000 आहे. काही पॉसिबल जॉब्स बीटेक नंतर काय असू शकतात ते पाहू आपण. पायलट झालं, हार्डवेअर आर्किटेक्ट झालं, एव्हिएशन सिस्टीम इंजिनियर, एव्हिओनिक्स इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर. एक एक्सपिरियन्स असल्यानंतर काही जॉबच्या संधीज आहेत. त्यात चीफ रिसर्च मॅनेजर, चीफ पायलट, विंग कमांडर जे एअरफोर्स मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड, सायंटिस्ट, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आणि सिनियर डिझाईन इंजिनियर, अशा काही जॉब्सच्या संधीज आहेत. त्यात काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. आपण काही गव्हर्नमेंटल सेक्टर मधल्या जॉब्सची देखील चर्चा करू. एक ॲव्हरेज 4 ते 12 लाखापर्यंतचं पॅकेज भेटू शकतं. काही गव्हर्नमेंटल जॉब्स, त्यात एअर इंडिया आलं. एअर इंडियामध्ये ॲज अन इंजिनियर ऑफिसर एक ॲव्हरेज 13.8 लाख पर ॲनम अशी एक पॅकेज आहे. DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यात ॲज अन एरोनॉटिकल इंजिनियर एक इंडियन रुपीज मध्ये 5.17 लाख पर ॲनम असं पॅकेज आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड HAL, त्यात ॲज अ डिझाईन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, एरोनॉटिकल इंजिनियर, अशा काही जॉब्स आहेत. एक ॲव्हरेज 4.8 लॅक्स पर ॲनम असं पॅकेज आहे. नॅशनल एरोनॉटिक्स लिमिटेड NAL, त्यात ॲज अन एरोनॉटिकल इंजिनियर, एव्हिओनिक्स स्पेशलिस्ट, अशा काही जॉब्स आहेत. एक इंडियन रुपीज मध्ये 3.6 ते 6 लाख पर ॲनम असं पॅकेज आहे. इंडियन एअरफोर्स मध्ये ॲज अन विंग कमांडर, ॲज अन एअर मार्शल आणि ॲज अ कमांडर या पोस्ट आहेत. एक इंडियन रुपीज मध्ये 9 लाख पर ॲनम असं पॅकेजेस आहे. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यात ॲज अन एरोस्पेस इंजिनियर, एरोनॉटिकल इंजिनियर आणि त्यांची एक 6.7 ते 20 लाख पर ॲनम अशी एक ॲव्हरेज सॅलरी आहे. आपण पाहू शकतो की गव्हर्नमेंटल जॉब्स हे खूप रेप्युटेड असून प्रायव्हेट सेक्टर पेक्षा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये खूप चांगल्या संधी आहेत. जर बाहेरच्या देशांमध्ये जर जॉब करायचा असेल तर नासा असेल, स्पेसएक्स असेल, अशा अनेक कंपनीज खूप चांगले पॅकेजेस देतात. USA असेल, रशिया असेल, तिकडे एरोनॉटिकल इंजिनियर्सला खूप मोठी संधी आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एरोनॉटिकल इंजिनिअरिंग याबद्दल चर्चा केली. पुढच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण अजून काही करिअर्सच्या संधींबद्दल चर्चा करू. धन्यवाद.